प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. या डोंगरावरच्या प्रार्थनेत तुमचं स्वागत. योहान 3:27 वचन वाचत असताना परमेश्वर मार्गदर्शन करत होता की वरून स्वर्गातून दिल्या वाचून मनुष्याला काही प्राप्त होत नाही. आम्ही खाली खूप धडपड करतो आणि खूप प्रयत्न करतो काही मिळवण्याचा, आणि आम्हाला असं वाटतं की मला मिळालंच पाहिजे. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की स्वर्गातून दिल्या वाचून मनुष्याला काही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, आमचं जीवन प्रार्थनेचं असतं. हे विश्वासणाऱ्यासाठी मी बोलत आहे. जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तो प्रत्येकजण जो मागतो परमेश्वराला त्याला निश्चित मिळते. म्हणून परमेश्वराचं वचन देखील स्पष्ट सांगतं की स्वर्गातून दिल्या वाचून, म्हणजे परमेश्वरापासून आल्या वाचून आम्हाला या पृथ्वीवर काही प्राप्त होऊ शकत नाही. मग पहिली गोष्ट आम्हाला हे करायची आहे की आम्हाला आमचं प्रार्थनेचं जीवन अधिक वाढवायचं आहे. आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिकता अधिक आली पाहिजे. परमेश्वराचं सानिध्य आम्ही आमच्या जीवनात कबूल केलं पाहिजे आणि अधिक त्याच्या सानिध्यात बसलो पाहिजे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात वेळ खर्च करतो, परमेश्वराला मागतो, त्यावेळेस निश्चित आमचा परमेश्वर स्वर्गातून आमची प्रार्थना ऐकतो आणि आमचा पुरवठा करतो. आज काही जण म्हणत असतील, मी पुष्कळ दिवसापासून परमेश्वराच्या सानिध्यात आहे पण मला जे पाहिजे ते मिळत नाही. तर झटून मागा. मीच तुम्हाला सांगतो, निश्चित परमेश्वर तुमचा पुरवठा होईल. आज आम्ही परमेश्वरावरचा विश्वास कमी करू नये तर अधिक मजबूत करावा, कारण की परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे. आजच्या डोंगरावरच्या प्रार्थनेतून मला हे सांगायचं आहे की जितकं जास्त आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात वेळ खर्च करू आणि जितकं जास्त आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवू, तितकं परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल.